गुड मॉर्निंग मंडळी. तर कशा आहात तुम्ही? उत्सव आनंदातच असणार. तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आमची आजची सकाळ आहे अक्कलकोटला. तर मस्त आता वाजलेले आहेत 7 आणि रेडी झालेली आहे मी आणि राजू देखील आता रेडी होतोय आणि मिस्टी आता रेडी व्हायची बाकी आहे. मिस्टी आताच उठली आहे बघा. तर हे बघा मिस्टी आताच उठलेली आहे. आम्ही सकाळी सकाळी आता जाणार आहोत स्वामींच्या दर्शनाला. तर दर्शनाची ओढ लागली आहे. तर चला मग आता आम्ही तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवतो स्वामींचं. तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट देखील करून कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा ते. तर चला स्टे ट्यून. तर आता आम्ही सकाळी सकाळी तिघजण रेडी होऊन निघालो आहोत स्वामींच्या दर्शनाला. आणि मागच्या 3 वर्षांपासून आमचा असा रूल झालेला आहे की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही दर्शनाला गेलोच पाहिजे असं. आम्हाला देखील ते न गेलं तर चुकल्यासारखं वाटतं. तर नेहमीच आम्ही आता तिकडे जातो. तर सकाळचं छान असं शांत वातावरण आहे, थंडगार वारा आहे. आणि हे बघा तुम्ही जर राईट साईडला जर पाहिलं तर इकडे मोठी अशी छान पार्किंग आहे आणि दुसऱ्या साईडला लेफ्ट साईडला अन्नछत्र आहे तिथे. तर तिथे 2 टाईमचं दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते फ्रीमध्ये भेटतं. तर अशी छान इथे अशी व्यवस्था आहेत आणि मंदिराच्या अपोजिट साईडलाच हे असे रूम्स आहेत. तर भरपूर छान असं हे सुविधा इथे त्यांनी केलेल्या आहेत. तर आम्ही यावेळेस इथेच रूम घेतलेली होती. तर आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. तर दर्शनाला जाण्याआधी आम्ही इथे अन्नछत्राच्या तिथे देणगी देत होतो. तर नेहमीच आम्ही इथे देणगी देत असतो आणि मिष्टीच्या बर्थडेच्या दिवशी मिष्टीच्या नावाने इथे जेवण दिलं जातं. नाही ना जेव्हा पण आम्ही अक्कलकोटला येतो तेव्हा आम्ही नेहमीच सकाळी सकाळी दर्शनाला येतो, जेणेकरून इथे गर्दी नसते आणि निवांत असं आरामात दर्शन होतं. सकाळ सकाळचं जे वातावरण असतं ते प्रसन्न असतं, खूप एक पॉझिटिव्हिटी असते. म्हणजे मंदिरामध्ये जेव्हाही गेलं तेव्हा पॉझिटिव्हिटी असते. पण सकाळचं काट जाणे पण खूप छान वाटतं. सकाळी सकाळी एक वेगळीच शांतता असते आणि असं वाटतं खूप वेळ तिथे बसून राहावं मंदिरामध्ये. हे इथे बघ. हे बघ इथे इकडे मी दाखवते बघ. इथे बघ, हे बघ इथे दिसतंय का? तू शोध कुठे, हात लावून दाखव. हे इथे हे 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 हा ते.
सगळ्यात पहिले ना माझ्या आजीबाबासोबत हो का? तो घोडा पण महाराजांचाच आहे बच्चा. तेव्हा लहान होती. आता आम्ही निघालो आहोत स्वामींच्या समाधी स्थानी. तिथे दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत तुळजापूरला नंतर संभाजीनगरला. तर आमचं एका मंदिरातलं दर्शन राहिलेलं आहे, ते घेऊन आम्ही निघणार आहोत थेट तुळजापूर आणि मग नंतर संभाजीनगर. ओके नाही मिस्टी? पहिले संभाजीनगर आणि मग तुळजापूरला परत यायचं का? हो. उलट यायचं म्हणजे परत? आधी तुळजापूर लागतं बच्चा, आधी तुळजापूर आणि मग संभाजीनगर. मग कसं होईल माहितीये का, आपल्याला संभाजीनगरला जावं लागल आणि परत 5 तास गाडीत बसून परत तुळजापूरला यावं लागल, परत 5 तास बसून परत संभाजीनगरला जावं लागेल. असं करायचं का? मग करायचं. तर आता दर्शन झाल्यानंतर आम्ही करू ब्रेकफास्ट. करा जो आमचा ब्रेकफास्ट देखील राहिलेला आहे आणि मिस्टीला लागली भूक. हो की नाही? डोसा खायचा का ग? हॉटेलमध्ये जाऊन एक पोलीस काका मिस्टीला तिथे विचारतात की तू कुठे आली आहे? ती म्हणते मी फिरायला आली आहे. ते म्हणतात काय फिरायला आली? म्हणजे रिसॉर्ट फिरायला आली आहे. म्हणजे आम्ही जिथे थांबलो होतो ना राहायला ते लेफ्ट आहे आता, तर ते रिसॉर्ट फिरायला आली म्हणे. हो की नाही? आता मी शॉप बघणारच आहे. शॉप कसं लागली मला जोरात. आपण दर्शन झालं ना की मस्त जेवण करू. कोकण आहे. नाही कोकण नाहीये, पण इकडे नारळाची झाडं आहेत. ओके. अक्कलकोटमध्ये स्विमिंग पूल कशाला पाहिजे तुला? POY पूल. POY पूल नसतं, POOL पूल. काय का खांबा बघितला का तू आता मागे? नाही, मी तेव्हा मागं पडले होते. विष्णू हा वाडा आहे बरं का, ते चोळप्पा महाराजांचा. इथं राहायचे स्वामी. ते हात नाही लवकर कशाला मिस्टी इथं. समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही तिथे चोळप्पांचा वाडा देखील पाहिला. तिथे ती विहीर पाहिली, जे महाराजांचे काही जुने 4 फोटो होते ते देखील आम्ही पाहिलेत. आणि अजून काही भरपूर गोष्टी ना, कुऱ्हाड वगैरे काय
चोळप्पांचा वाडा पाहिला. समाधी दर्शन तर आम्ही मागच्या वेळेस पण घेतलं होतं, पण यावेळेस चोळप्पांचा वाडा देखील आम्हाला पाहायला भेटला. हो की नाही? कसं होतं मिशी? जुना कसं दगडांचा होता ना, छान होता ना. आणि स्वामी समर्थांचं घर पाहिलं. येस, जिथं स्वामी समर्थ महाराज राहायचे ना ते घर पाहिलं ना. तर मिष्टी विचारत होती विटांनी नाही बांधलेलं असतं का? तर हो ना. कशाने पाहिलं तू? मोठे मोठे दगड होते ना, दगडांनी बांधलेलं होतं मोठ्या मोठ्या. आणि माझी आता आम्ही निघालो तुळजापूरला जाण्यासाठी. आणि मम्मानी कोल्हापूर बोललो. कोल्हापूर बोललं. मामाचं काय काय? मामाचं ऑफिस. मामाचं ऑफिस काय? मामाचं नगर आहे, नगर. तर आता आम्ही वाटेत ब्रेकफास्ट करणार आणि मग जाणार. मी खाणार फ्रेंच फ्राय. बरं, खादडू बाई, नुसतं बाहेरचं खायला पाहिजे. कानडी 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 कानडी. खाणे मंदिर बा. देखील झोप झालेली आहे. तुम्हाला चेहरा वाटत असेल तर मस्त दोघी जण इथे आरामात झोपू शकतो. एवढंच की आपण हायटेड असल्यामुळे आपले पाय असे लांबवले जात नाहीत, पण मस्त बेड आहे हा छान, नंतर आरामात बसण्यासाठी, लोळण्यासाठी. तर आता आमचं घर जवळ आलेलं आहे आणि आम्ही हार्डली 10 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ घरी. हो की नाही? सही कृताने आपण तर मुकुटवाडीला चाललो आधी. अरे बच्चा, श्रीशूचा बर्थडे आहे ना, मग आपल्याला मुकुटवाडीला जायचं आहे ना. हो की नाही? तुझ्या सिस्टरचा बर्थडे आहे ना आज. तर संध्याकाळी आहे आमच्या इथं बर्थडे सेलिब्रेशन. श्रीशू काय, कुणाचा बर्थडे आज? कुणाचा बर्थडे? हे ढमा. तर आमच्या घरी आज 2 जणांचे बर्थडे होते, एक श्रीशाचा आणि एक युवराजचा, माझ्या मावस जावेचा मुलगा. तर असे 2 सेलिब्रेशन आज आमच्या इथे होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर युवराज, हॅपी बर्थडे टू यू. तर श्रीशालीच्या पहिल्या बर्थडेला खूप शांत मस्त बसली होती. फक्त तिला केक खायला पाहिजे होता. ती नेहमी मग द्या 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 असं तिचं पूर्ण बर्थडे होईपर्यंत चाललेलं होतं. आणि तिने तिच्या बर्थडेच्या दिवशी खूप केक खाल्ला, अक्षरशः सर्दी खोकला होईपर्यंत केक खाल्ला. तर असं आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि देवदर्शन झालं. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला भेटूया परत अशाच एका नवीन व्लॉग सोबत. चला बाय. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आपली.